सत्ता आल्यानंतर अजितदादा चक्की पिसिंग 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 and पिसिंग। ये नेचुरली करप्ट पार्टी है। जिस दिन पैदा हुए उसी दिन 10:10 हुआ है। 10 साल में 10 गुना भ्रष्टाचार। महाराष्ट्र सिंचाई घोटाला, अवैध खनन घोटाला, इनकी लिस्ट भी बहुत लंबी है। घटना क्रमांक 1 ऑक्टोबर 2014 महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू होती। प्रचाराचा धुरळा उडालेला होता। केंद्रामध्ये नरेंद्र मोदी यांचं सरकार बहुमतानं सत्तेत आलेलं होतं आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा कमळच फुलेल अशी शक्यता वर्तवली जात होती। आणि त्याच प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये स्वतः उतरले पंतप्रधान नरेंद्र मोदी। बारामतीमध्ये सभा सुरू झाली, तीही पवारांच्या बालेकिल्ल्यामध्ये। नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीचा अर्थात एनसीपीचा उल्लेख नॅशनलिस्ट करप्ट पार्टी असा केला। त्यानंतर ते असं म्हणाले की बारामतीकर हे काका पुतण्याच्या राजकारणापासून दूर होऊ इच्छित आहेत। अर्थात निवडणूक झाली, मतदान झालं आणि त्या मतदानानंतर जो निकाल लागला त्या निकालामध्ये अजित पवार जे आहेत ते 89,000 निवडून आले। अर्थात त्यांचं मताधिक्य घटलं, भाजपचा प्रभाव वाढत चाललेला होता। थोडं रिवाइंड करा कॅसेट आणि घटना क्रमांक 2 बघा। 2014ची लोकसभा निवडणूक हाच तो काळ होता ज्या काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणासाठी पवार व्हिलन ठरवले गेलेले होते। अर्थात भाजपच्या टार्गेटवर मुख्यत्वे जे होते ते अजित पवार, कारण अजित पवारच राष्ट्रवादीचा चेहरा होते, राष्ट्रवादीचे कारभारी होते आणि त्यांच्यावरती बोलताना कायम सिंचन घोटाळ्याचा उल्लेख होत होता। त्यांनी आयुष्यभर अजित पवारांच्या राजकारणाचा विरोध केला। अजित पवारांशी झालेली युती जी आहे ती प्रॅक्टिकल, नैसर्गिक नव्हे, ती प्रॅक्टिकल युती आहे असं म्हणून जस्टिफाय करण्याचा प्रयत्न केला। अजित पवारांच्या राजकारणावर प्रहार करत त्या शिड्या पार त्यांनी केल्या। ती सगळी मंडळी अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीच्या प्रचारासाठी बारामतीत आली। कधी काळी या सगळ्या मंडळींनी अजित पवारांना निवडून देऊ नका, पवार कुटुंबाला राजकारणापासून दूर ठेवा असा प्रचार केला होता। आज तीच सगळी मंडळी अजित पवार हे राजकीयदृष्ट्या किती चाणाक्ष होते, त्यांनी केलेलं काम किती महत्त्वाचं होतं आणि अजित पवारांच्या विकासाच्या दृष्टीचं कौतुक करत राहिले। बावनकुळेंनी तर अजित पवारांनी केलेल्या सिंचनामध्ये केलेल्या कामाचं सुद्धा कौतुक केलेलं होतं मधल्या काळामध्ये। आणि एका अर्थानं ते वर्तुळ जे आहे राजकारणातलं ते पूर्ण झालं।